नमस्कार, मराठी 9 न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। थोड्याच दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। याच धर्तीवर फुलसावंगी जिल्हा परिषद सर्कल मध्ये फुलसावंगीचे उपसरपंच युवा नेतृत्व श्री कुणाल भाऊ नाईक आज आपल्या सोबत आहेत। भाऊ, मराठी 9 न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या धर्तीवर तुम्ही तुमच्या पक्षाकडे उमेदवारीसाठी परभर दावेदारी करत आहात। काय पक्षाचा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? मी या पद्धतीचा कार्यकर्ता आहो की मी माझ्या कामावर विश्वास ठेवतो आणि मी जेव्हापासून राजकारणात आलो त्यावेळेसपासून मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रियरित्या काम केलेलं आहे। मी त्यात मला युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजस्थानच्या चुरू, मध्य प्रदेशच्या राघवगड व ओडिसाच्या ढेंकनल जिल्ह्यात मला विधानसभेचा ARO म्हणून असेंब्ली रिटर्निंग ऑफिसर म्हणून मी काम केलेलं आहे। त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की मी माझ्या पक्षातर्फे तिकीट खेचण्यात सक्षम आहे। ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून तुम्ही जबाबदारी जी आहे ती लिहिल्या चांगल्या प्रकारे पेलत आहात। एक युवक म्हणून तुम्हाला राजकारणात काय आदर्श ठेवायचा आहे युवकांसमोर? मी पाहत आहो की सर्वप्रथम तर युवक राजकारण म्हणलं तर थोडे दूर जातात, पण मी या उलट विचार करणारा कार्यकर्ता आहे। मी पाहत आहो की मला मागील 1 वर्षापासून मला या फुलसावंगी गावचं, या तालुक्यात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गावचं उपसरपंच पद मिळालं आणि मी प्रामाणिकपणे लोकांचं काम केलं, प्रामाणिकपणे गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आणि त्या कुठेतरी मी त्याच्यात यशस्वी होताना दिसत आहो। तर माझा हाच उद्देश आहे की युवकांनी जर राजकारणाकडे वळलं तर आपल्या गावातल्या प्रमुख जे समस्या आहेत त्या समस्या निराकरण आपण कुठेतरी करू आणि युवकांनी खरोखरच राजकारणात समोर आलं पाहिजे। आपण पाहतो की काँग्रेस पक्षाकडून अनेक दिग्गज नेते जे आहेत ते जिल्हा परिषदच्या रेसमध्ये आहेत, याविषयी काय मत आहे तुमचं? पक्षात सर्वांना समसमान अधिकार आहेत, सर्वजण उमेदवारी पक्षाकडे मागू शकतात आणि पक्ष प्रामुख्याने यावेळेस काँग्रेस पक्ष हा ग्राउंडशी जुळलेल्या कार्यकर्त्यांचा विचार करेल अशी माझी भूमिका आहे। कारण आज ग्रामीण भागातले प्रश्न मांडणारा कार्यकर्ता या विधानसभेत आपल्याला कुठे दिसून येत नाही। आज जर खरोखर प्रामुख्याने जर नवयुवकावर जर पक्षांनी जबाबदारी दिली तर आपणही येणाऱ्या काळात या विधानसभेत काहीतरी आपल्या पक्षासाठी करू, हे माझं उद्देश आहे। जिल्हा परिषदच्या अनुषंगाने तुम्ही पक्षाकडे तिकिटाची दावेदारी करत आहात, परंतु तुमचं काय विजन राहील फुलसावंगी जिल्हा परिषद सर्कलच्या विकासाचं? आपण पाहत आहोत की मागील 4 पंचवार्षिक येथील जे माजी जिल्हा परिषद सदस्य होते यांच्याकडे जवळपास 20 वर्षाचा कार्यकाळ या फुलसावंगी जिल्हा परिषदे अंतर्गत मिळालेला आहे, पण पाहावं तसा विकास या सर्कलचा झालेला नाही। आणि आज आपण पाहतो की ग्रामीण भागातले जे मूळ प्रश्न आहेत, बेरोजगारी, आरोग्य आणि शिक्षणाची समस्या, तर या समस्येकडे आपल्याला लोकप्रतिनिधींचं लक्ष दिसून आलेलं दिसत नाही। खरोखरच माझा एक अजेंडा आहे की मी जर उमेदवार होऊन निवडून आलो तर मी प्रामुख्याने या 4 मुद्द्यावर सर्वप्रथम काम करेन। आपण पाहतो की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळपास 5 ते 6 वर्षापासून रखडलेल्या आहेत। यामुळे जो विकास व्हायला पाहिजे तो विकास झाला नाही अशी नागरिकांची खंत आहे। नाही, हे आपला प्रश्न अगदी योग्य आहे, कारण मी स्वतः उपसरपंच आहो। तर मी पाहत आहो की जिल्हा परिषद सदस्य हा या ग्रामपंचायतचा, जिल्हा परिषदेचा सर्वात मोठा दुवा असतो। ग्रामपंचायतींना भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे जिल्हा परिषद सदस्यांचं असतं, पण आज आपण पाहतो की ह्या जिल्हा परिषद गटात जवळपास 19 ग्रामपंचायत आहेत आणि 19 ग्रामपंचायतमध्ये व्हावा तसा विकास झालेला कुठेही दिसून येत नाही। जिल्हा परिषद सदस्य असो किंवा पंचायत समिती सदस्य असो, हे नागरिकांचे एक मंच असतो त्यांची समस्या मांडण्याचा, हेच नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत मतदारसंघात। होणारच, कारण आजपर्यंत आपण ज्या दृष्टिकोनातून गावाचे, ग्रामीण भागाच्या विकासासाठी जो दुवा जिल्हा परिषदेचा सदस्य मानतो त्या सर्कलमध्ये ते सदस्य नसल्यामुळे 4 वर्ष, जवळपास 3.5-4 वर्ष झाले की आपल्याला या जिल्हा परिषदेवर सदस्य नाही। आपण पाहतो की आपल्या फुलसावंगी सर्कलमध्ये लाईनची सुद्धा समस्या मोठ्या प्रमाणात आहे, या विषयावर तुमचं काय राहील मार्गदर्शन? आता मी जवळपास पाहत आहो की विधानसभा निवडणुकीला 1 वर्ष झालेलं आहे आणि 1 वर्ष आधी आमच्या फुलसावंगी गावात आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी
या फुलसावंगीच्या धर्तीवर असं आश्वासन दिलं होतं की आम्ही गावालगत असलेले इसापूर इथे 132 केव्ही केंद्र उभं करून शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या दूर करणार आहोत. पण आज कुठेतरी असं ऐकायला मिळत आहे की ते विद्युत केंद्रच तिथं होणार नाही. ही बी फार मोठी बाब आहे. आज याच धर्तीवर पुन्हा मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासनही आमच्या या गावात दिलं होतं. पण कुठेतरी राज्य सरकार शेतकऱ्यांप्रती किती उदासीन आहे याचा आज आपल्याला प्रत्यय आलेला आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ होऊन सुद्धा शेतकऱ्यांना अल्पशी मदत देऊन तोंडाला पान पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आपण पाहू शकतो की अतिवृष्टी झाली, महापूर झाला, यामध्ये रस्त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये चाळण झाली. याकडे कुठेतरी विद्यमान लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत, काय वाटते? नाही, दुर्लक्ष हा आमच्या विधानसभेच्या लोकप्रतिनिधीचा सर्वात प्रामुख्याचा विषय आहे. त्यांनी आजपर्यंत मी तरी पाहत आहो की सुमारे एका वर्षात या फुलसावंगी सारख्या मोठ्या गावात सुद्धा 1 रुपया निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे आज शिरपुली असो, राहूर असो, या सर्कलमधील संपूर्ण दगडथर, बेलदरी अशा ते रस्ते जेव्हा आपण पाहतो त्याची अतिशय चाळण झालेली आहे. विद्यार्थ्यांना त्या रस्त्याचा खूप मोठा त्रास आहे. डिलिव्हरीचा पेशंट असला तर खूप मोठी विषय, गंभीर विषय आहे. खरोखरच लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे होते. आपण पाहतो की जिल्हा परिषद शाळेतला शिक्षक नाही, ग्रामीण भागातील विद्यार्थी फुलसावंगी सारख्या ठिकाणी शिकायला येत असतात, परंतु तिथं शिक्षकच नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची प्रगती खुंटताना दिसत आहे, काय वाटतंय? आज या विषयात आज आम्ही फुलसावंगी वासियांनी, त्यात सर्वपक्षीय गावातल्या नेत्यांनी रस्ता रोको केला होता. त्यावेळेस सुद्धा जिल्हा परिषद सदस्य आपल्याला अवगत होते, पण जिल्हा परिषद सदस्य आम्हाला शिक्षक उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी हा रस्ता बंद केला होता. त्यावेळेस आम्हाला कसे बसे 2 शिक्षक मिळाले. खरोखरच लोकप्रतिनिधींनी असे जर दुर्लक्ष केलं तर आपण आणखी किती वर्ष मागे जाऊ हा प्रश्न विधानसभेच्या लोकांनी विचार केला पाहिजे. आणि या विधानसभेची सर्वात गंभीर बाब म्हणजे आपण पाण्याचा साठा ह्या विधानसभेत भरपूर आहे. आपल्याकडे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, पण शेतकऱ्यांना, त्यात मी पण येतो, मी एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे, की रात्री शेतात 10-10, 12-12 वाजता आपल्याला गव्हाला, हरभऱ्याला पाणी द्यावं लागतं. त्यात जे जंगली जनावर आहेत यांचा पण होणारा त्रास. खरोखरच या बाबीकडे जर विधानसभेच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं असतं तर आज ही विधानसभा आपली सुजलाम सुफलाम झाली असती, असं मी मानणारा एक कार्यकर्ता आहे. नक्कीच आपण पाहतो की फुलसावंगी सर्कलचं नेतृत्व जे तब्बल 20 वर्षापासून एकाच व्यक्तीकडे आहे, पण या सर्कलचा ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे तो विकास झाला नसल्याची ओरड सर्कलमधील नागरिक करत आहेत, काय सांगसाल? तुमचं अगदी बरोबर आहे की ह्या फुलसावंगी गावात जवळपास 40 खेड्याचे लोक वावरतात. त्या लोकांचं स्पष्ट असं सांगणं आहे की मागील जिल्हा परिषद सदस्यांनी कुठलाही असं ज्याचा ओवापोवा करता येईल असं एकही विकास काम केलेलं असेल तर जनतेसमोर बोलावं. अशा कुठल्याही मुद्द्यावर जिल्हा परिषद सदस्यांनी ठाम भूमिका घेतलेली नाही. या जिल्हा परिषद सर्कलसाठी हवा तसा विकास खेचून आणता आला नाही, हेच खरोखर आपलं दुर्भाग्य आहे. त्यामुळं माझ्यासारख्या युवकांना जर संधी मिळाली तर निश्चितच प्रामाणिकपणे, एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी प्रामाणिकपणे याच बाबीवर सर्वप्रथम काम करणार आहे. राज्य सरकारने 32,000 कोटीचं पॅकेज जे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलं होतं, दिवाळीच्या पहिले देणार असा शब्द सुद्धा दिला होता, परंतु अद्यापपर्यंत शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्याच्या तहसील प्रशासनाकडे सुद्धा अशा तक्रारी येत आहेत, परंतु विभागाच्या लोकप्रतिनिधीकडून या विषयावर एक चकारही शब्द बोलला जात नाही, काय वाटते? नाही, ही तर फार मोठी बाब आहे. कारण आपण पाहत आहोत की ज्यावेळेस दुष्काळ गावांची यादी आली त्यात प्रामुख्याने 2 तालुके वगळण्यात आले होते, महागाव आणि उमरखेड. तर मग वेळेवर लोकप्रतिनिधींनी सारव करून हे कशा पद्धतीने नाव समाविष्ट करता येईल त्याचा प्रयत्न केला. पण खरोखरच आज पाहतो आपण यवतमाळ जिल्ह्यात आपली विधानसभा सर्वात मागासलेला विषय आहे, तर त्याचा प्रामुख्याने नाव येणे गरजेचे होते. आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणे ही फार मोठी गरज होती, पण सरकारने तुटपुंजी मदत ही लोकांना केलेली आहे. पण मला नाही वाटत की शेतकऱ्यांना या गोष्टीमुळे काही फायदा होईल. विशेष म्हणजे शेतकरी या गोष्टीने अतिशय या सरकारवर रोषात आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी 100% या सरकारचा निषेध करून मतदान रूपी आशीर्वाद हे आमच्या पक्षाला देईल आणि निश्चितच आम्हाला विजयी करेल. तुम्ही एक
तरुण पिढीचं नेतृत्व करत आहात, गावाचे उपसरपंच आहात. तुम्ही मराठी 9 न्यूजच्या माध्यमातून तरुणांना काय संदेश द्याल? तरुणांनी राजकारणात येणं या वेळेसची सगळ्यात मोठी क्रांती मी असं मानेल. कारण तरुणांनी जर राजकारणात समोर आलं तर आपल्या गावाचा, आपल्या सर्कलचा विकास हा निश्चितच आहे. आरोग्याचे प्रश्न असो, शेतीविषयक प्रश्न असो, आज शेतकऱ्यांचे आई वडील, त्या मुलांचे आई वडील या चिंतेत आहेत की माझा मुलगा हा बेरोजगार आहे, त्याला तो व्यसनाधीन होत चाललेला आहे. खरं कुठेतरी आपल्याला जर या राजकारणाच्या माध्यमातून जर समाजकारण करावायचं असेल आणि आपल्याला जर खरोखर वाटत असेल की या भागाचा काही विकास, यात आपला फुलाची पकडी म्हणून आपला काही जर मोलाचा वाटा याच्यात यावायचा असेल तर युवकांनी राजकारणाकडे कल घेणं हे भविष्यातली फार मोठी गरजेची बाब आहे. आणि युवकांनी जर राजकारणात आलं तर खरोखरच आपण पाहत आहोत की जे प्रस्थापित नेते आहेत, जे स्वतःला नेते म्हणून राबवितात पण काम त्यांचं शून्य आहे, त्या नेत्यांना मी तरी मानतो जर भविष्यातील युवक जर एकजूट झाले, त्यांनी जर जाती धर्माच्या गुरफट्यात जर ते न अटकता विकास, विजन या जर बाबीवर काम केलं तर निश्चितच पुढचं येणारं भविष्य युवक या देशाचं घडवतील, या गोष्टींना मी मानणारा व्यक्ती आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या धर्तीवर राष्ट्रीय काँग्रेसकडून अनेक उमेदवार जे आहेत इच्छुक आहेत. जर तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली तर तुम्ही ते आणि जनतेने कोल तुमच्या साईडनं दिला तर तुम्ही कशा पद्धतीने न्याय द्याल त्यांना? निश्चितच मी या गोष्टीचा विचार करूनच मागील 5 वर्षापासून काम करत आहोत. आणि मी एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम केलं की मी या फुलसावंगी गाव हे खरोखरच शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. इथं मोठमोठे कॉलेज आहेत, त्या कॉलेजला कोणत्या खेड्याच्या मुलाचं ऍडमिशन असो की इथल्या पीईसी दवाखान्यात आरोग्याची व्यवस्था असो, लोक मला कधी पण फोन करतात आणि मी न चुकता ते कामाला पहिले प्राधान्य देतो. त्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की या सर्कलचे लोक मला निवडून पण देतील आणि पक्ष पण मला उमेदवारी देईल, याच्यात काही तीळ मात्र शंका नाही. आज आपल्यासोबत फुलसावंगी येथील उपसरपंच, युवा नेतृत्व कुणाल नाईक हे होते. आगामी जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून ते त्यांच्या पक्षाकडे दावेदारी करत आहेत उमेदवारीची. आणि तरुणांनी सुद्धा राजकारणात येण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. थोड्याच दिवसात येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. अनेक उमेदवार जे आहेत आपापल्या पक्षाकडून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. आज आपल्यासोबत कुणाल भाऊ नाईक होते, यांनी त्यांच्या विजन आणि त्यांनी भविष्यात काय करणार आहे त्या विषयात आपल्यासोबत सविस्तर चर्चा केली. मराठी 9 न्यूज मध्ये तुम्ही आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.